पुण्यामध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच विद्रोही साहित्य संमेलन व्हावं असा प्रस्ताव देण्यात आलाय। महामंडळानं घटना बदलली का असा सवाल उपस्थित करत महात्मा फुलेंच्या विचारांप्रमाणेच ते आमच्या विचारापर्यंत आलेत का याचाही विचार करू अशी प्रतिक्रिया विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांनी दिली आहे। 98 साहित्य संमेलन दिल्लीत होते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत असताना विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा दिल्लीत व्हावं यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे संयोजक आहेत संजय नहार यांनी विद्रोही संमेलनाला आमंत्रित केलं असल्याचं म्हटलं आहे। आपल्यासोबत विद्रोही साहित्य संमेलनाच्या प्रतिमा परदेशी मॅडम आहेत। मॅडम, नेमकं तुमच्याशी त्यांनी काय संवाद साधलाय आणि असं होऊ शकतं का की हे दोन्ही संमेलने एकत्र व्हावी, कारण ही विचारांची लढाई आहे आजपर्यंतची, ती आता संपली असं वाटतंय का तुम्हाला? पहिली गोष्ट, आम्हाला आता या संमेलनाच्या संदर्भात जे पत्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीला मिळालेलं आहे ते संजय नहार यांच्याकडून मिळालंय, पण त्या लेटर हेड वर महामंडळाचा लोगो आहे। त्याच्यामुळे आमची कालच औरंगाबाद येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राज्य कार्यकारिणीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। 3 प्रश्नांवर आम्ही विचार करण्यासाठी पुन्हा एक बैठक आयोजित करतोय। पहिली गोष्ट की हे जे पत्र त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे ते नेमकं कुणाचं आहे, याचं कारण ते संयोजकांचं आहे का महामंडळाचं आहे, आणि महामंडळाचं असेल तर महामंडळाने त्यांच्या घटनेमध्ये काही बदल केलाय का असा की विद्रोहीला तिथे आमंत्रित करायचा, त्यांची काही पद्धत बदललीये का हे आम्हाला माहिती नाही। त्याच्यावर अधिक विचार करून निर्णय घेण्यासाठी आम्ही एक बैठक घेतलीये। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।